नमस्ते. तर हा प्लॉट आहे कोबी आणि फ्लावर मिक्स आहे बा. तर या प्लॉटला आज 16व्या दिवसाचा एक व्हिडिओ आहे 2 दिवसापूर्वीचा आणि आज एक 17-18 दिवसाचा हा प्लॉट झालेला आहे. ही ग्रोथ ही अशी या ठिकाणी मिळालेली आहे एकंदरीत. आणि या ढगाळ वातावरणामध्ये सगळ्यात महत्त्वाचं किडीचा कंट्रोल करणं गरजेचं असतं. टेम्परेचर जे 38च्या पुढं जातं, 35च्या पुढं जेव्हा राहतं तेव्हा किडीचं कंट्रोलिंग मिळणं शक्य होत नाही आहे. परंतु या ठिकाणं किडीचा अटॅक वगैरे काही नाही आहे आजपर्यंत एवढ्या टेम्परेचरमध्ये हा प्लॉट असतानासुद्धा. म्हणजेच या ठिकाणं प्रॉपरली तुमचं स्प्रे शेड्यूल हे असणं गरजेचं आहे आणि अशा पद्धतीनं ही ग्रोथ आपल्याला या ठिकाणं मिळत आहे. वापसा कंडिशनमध्ये आहे. सगळ्यात महत्त्वाचं पाणी देण्याची पद्धत वगैरे, खतं वगैरे, बेसल डोस वगैरे हा प्रॉपर घेतलेला आहे. त्यामुळे हे अशी वाढ वगैरे आपल्याला या ठिकाणं मिळून गेलेली आहे. 18 दिवसाच्या प्लॉटच्या कंडिशनला ही वाढ आपल्याला मिळालेली आहे साधारणपणे. आणि कीड वगैरे काही नाही आहे, थ्रिप्स वगैरे किंवा बाकीचा जो अटॅक असतो तो काहीच नाही आहे. म्हणजे ॲक्च्युली आपला हा प्रिव्हेंटिव्ह बेस आपण या ठिकाणं स्प्रे शेड्यूल ठेवलं होतं. तर इथून पुढचंही तसं शेड्यूल राहणार आहे. किडीचा अटॅक हा प्लॉटमध्ये नसणार आहे सगळ्यात महत्त्वाचं. आणि तुमच्या पहिल्या स्प्रेवरती दुसऱ्या स्प्रेचं कंडिशन हे अवलंबून असते. तेव्हाच आपल्याला पिकाचं कीडरोगमुक्त ठेवणं किंवा घेणं शक्य होतं. तर सगळ्यात महत्त्वाचं की आपल्याला प्लॉटमध्ये न्यूट्रिशन बॅलन्सिंग करणं आणि कीड रोगापासून कोबी फ्लावरच्या पिकामध्ये नियंत्रण करताना उन्हाळ्या हंगामामध्ये भरपूर त्रास होतो. परंतु प्रिव्हेंटिव्ह जर तुम्ही स्प्रे शेड्यूल ठेवलं, कमी खर्चामध्ये सुद्धा नियोजन होतं. जिथं 2-2, 3-3 हजाराचे लिटरचे स्प्रे किंवा म्हणजे एक 250-300 ml 3-3, 4-4 हजार घालवायची सुद्धा गरज पडत नाही. कारण इथं कोणत्याही प्रॉडक्टवरती आपण बोलत नाही आहे, फक्त सांगतो आहे की प्रिव्हेंटिव्ह स्प्रे घेणं हे किती महत्त्वाचं असतं आणि त्याचे रिझल्ट हे असे लाईव्ह हे मिळतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणं ॲमिनोबेस, फुलविक, ह्युमिक वगैरे अशा काही कंडिशन आपण या ठिकाणी अप्लाइड करत नाही किंवा करणार पण नाही आहे. तरी पण ही ग्रीनरी वगैरे किंवा हे ग्लेझिंग वगैरे म्हणतो आपण की येतं बाकीचं काही प्रॉडक्ट वापरल्यानंतरनं. तर असं नसतं आहे. ॲक्च्युली तुमचं न्यूट्रिशन बॅलन्सिंग आणि कीडरोगमुक्त प्लॉट ठेवणं हेच या ठिकाणं महत्त्वाचं असतं. आणि हे रिझल्ट हे असे आहेत सगळ्यात महत्त्वाचं. आणि याही पलीकडे जाऊन सांगायचं झालं तर शेतीमध्ये शेती करताना किंवा भाजीपाला पिकाचं उत्पादन घेताना मानवी आरोग्यावरती परिणाम होणार नाही अशा प्रकारची पेस्टिसाईड वापरणं हे आत्ता अत्यंत गरजेचं आहे. कारण हेवी टॉक्सिन्स असणारे पेस्टिसाईड वापरल्यानंतरनं कीड कंट्रोल होते, परंतु तिचा मानवी आरोग्यावर परिणाम होतो. म्हणून कमीत कमी ग्रीन आणि येल्लो ट्रायंगलमधलीच पेस्टिसाईड वापरून प्रिव्हेंटिव्ह बेस जर काम केलं कोबी फ्लावरमध्ये तर निश्चित प्रकारे आपल्याला चांगले रिझल्ट हे मिळू शकतात. आणि अशा पद्धतीनं हा प्लॉट आपलासुद्धा डेव्हलप होऊ शकतो हेच या ठिकाणी सांगण्याचा उद्देश आहे. सगळ्यात महत्त्वाचं ही कॅनॉपी डेव्हलपमेंट अशा पद्धतीनं आहे. ही क्लॅरिटी सगळ्यात महत्त्वाचं. कारण क्लॅरिटी म्हणण्याचा उद्देश एकच आहे की सगळ्यात महत्त्वाचं तुमचं जेवढं प्रॉपरली नियोजन असणार आहे, प्रॉपरली जेवढं स्प्रे शेड्यूल असणार आहे प्रिव्हेंटिव्ह बेस, तेवढं तुम्हाला तुमचं पीक हे निरोगी राहण्यास मदत होते. एकूण पीक उत्पन्नामध्ये खर्चामध्ये सुद्धा बचत करू शकतो आपण किंवा त्यावरती सुद्धा त्याचे परिणाम जे असतात ते तुम्हाला दिसून येतील. या संदर्भातला असा हा व्हिडिओ आहे. एकंदरीत ह्या ठिकाणं जी माती होती किंवा हे जे बेस होता कडक, हा एकदम नॉर्मली बेड आत्ता एकदम मऊ किंवा एकदम असा सॉफ्ट होत चाललेला आहे. कारण हे सुद्धा महत्त्वाचं असतं. तुमच्या जमिनीचं आरोग्य टिकणं महत्त्वाचा, पर्यावरणावरती परिणाम होणार नाही आहे अशा पद्धतीनं या ठिकाणचं नियोजन हे असावं. आणि इथं जर पाहाल तर ही एवढं क्लॅरिटी म्हणजे या ठिकाणं असं जे पान असतं कोवळं, तर कोवळं पान जे राहतं किंवा जो मेन शेंडा असतो या ठिकाणचा, तर तो किडीने खाल्ला जातो. तर इथं किडीचा अटॅक वगैरे काही नाही आहे. इथं वेगवेगळी दाखवू शकतो झाडं तुम्हाला. म्हणजे सांगण्याचा उद्देश एकच की तुमचं प्रॉपरली नियोजन जर स्प्रे शेड्यूल व्यवस्थित असेल तर तुम्हाला अशा पद्धतीनं पिकांचा उत्पादन खर्च हा कमीत कमी राहण्यास मदत होऊ शकते. आणि अशा पद्धतीनं विदाऊट
कीड रोगमुक्त भाजीपाला उत्पादन करता येतं. त्याचा परिणाम म्हणजे आपला उत्पादन खर्च कमी होतो. एकंदरीत त्याचा बाजारपेठेमध्ये मार्केटच्या हिशोबाने आपल्याला बाकीच्या गोष्टींवरती त्याचा जो परिणाम असतो तर तो दिसून येतो. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि न्यूट्रिशन बॅलन्सिंग करणं, त्यानंतर स्प्रे शेड्यूल हे प्रिव्हेंटिव्ह ठेवणं आणि सगळ्यात महत्त्वाचं की वेळेनुसार कमी खर्चामध्ये सुद्धा हे नियोजन ठेवता येतं. कारण महागडी औषधं मारून शेती परवडत नाही आहे. कीड आल्यानंतर कंट्रोलिंग करण्यापेक्षा प्रिव्हेंटिव्ह या ठिकाणी तुम्ही चांगल्या पद्धतीनं नियंत्रण करू शकता. हेच या व्हिडिओमधून सांगत आहे. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.